सिंधुदुर्ग में मीडिया से बातचीत के दौरान कैबिनेट मंत्री नीतीश राणे ने सिंधुदुर्ग के चिपी एयरपोर्ट को लेकर प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि स्वतंत्रता दिवस यानी 15 अगस्त तक चिपी एयरपोर्ट से मुंबई समेत देश के प्रमुख शहरों के लिए विमान सेवा पूरी क्षमता के साथ शुरू करने का लक्ष्य रखा गया है। एयरपोर्ट पर रात में विमानों की सुरक्षित लैंडिंग के लिए नाइट लैंडिंग सुविधा पर करीब 2.5 करोड़ रुपए खर्च किए गए हैं। वहीं फ्लाई 91 और इंडिगो ने चिपी से विमान सेवा शुरू करने के लिए सैद्धांतिक मंजूरी दी है और प्रक्रिया जारी है। एयरपोर्ट से जुड़ी तकनीकी जानकारी डीजीसीए को सौंप दी गई है। इसके साथ ही एयरपोर्ट से महज 5 किलोमीटर दूर जेटी के जरिए पर्यटकों को मालवण, बेंगलुरु, देवगढ़ और विजय दुर्ग जैसे पर्यटन स्थलों तक बोट कनेक्टिविटी देने की भी योजना तैयार की गई है। आपल्या जिल्ह्यामध्ये विमानतळ असावं हे स्वप्न आदरणीय राणे साहेबांनी पहिल्यापासून पाहिलेलं, त्याचं सत्यता पण उतरवलं। जेव्हा ते राज्याचे उद्योगमंत्री होते तेव्हा MIDC मार्फत हे आपल्या इथे चिपी विमानतळाची स्थापना झाली आणि त्यानंतर आत्तापर्यंत आपल्याकडे अनियमित असे कधी फ्लाईट 4 महिने चालायचे, बंद व्हायचे, परत सुरू व्हायचे। पण मी जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर त्याच्यातल्या काही त्रुटींचा मी स्वतः अभ्यास केला की नेमकं इथे फ्लाईट का उतरत नाही, मोठ्याचे मोठे विमान कंपन्या आमच्या चिपीकडे का येत नाही, याचा काही अभ्यास मी केला, माहिती घेतली आणि मग त्यानंतर काही सुधारणा करायच्या मी सुरुवात केल्या। नाईट लँडिंगची फॅसिलिटी आपल्याकडे नव्हती, ती फॅसिलिटी त्याची परवानगी आम्ही मिळवून दिली। जवळपास 2.5 कोटीचा निधी आम्ही तिकडच्या MECB म्हणजे इलेक्ट्रिकवर आम्ही खर्च केलं, जेणेकरून उद्या नाईट लँडिंगची फॅसिलिटी आमच्याकडे उपलब्ध झाल्यानंतर विजेच्या निमित्ताने आमच्या एअरपोर्टला काही अडचण राहता कामा नये आणि म्हणून आपल्या इकडे चांगल्यातल्या चांगले विमान, मोठ्यातले मोठे विमान कंपनी उतरवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील आता सगळ्या आपल्या एअरपोर्ट विमानतळाला उपलब्ध आहेत आणि म्हणूनच येणाऱ्या कालावधीमध्ये फ्लाई 91 आणि इंडिगो या दोन्ही विमान कंपन्यांनी आमच्या चिपी विमानतळामध्ये विमान आणण्यासाठी तत्वतः मान्यता दिलेली आहे। त्याची प्रक्रिया सुरू आहे। चिपी ते नवी मुंबई असा पहिला तर तो प्रवास सुरू होणार। आता अंतिम टप्प्यात म्हणजे DGCAकडे जे काही प्रश्न उत्तरं पाहिजे होते ते सगळे DGCAकडे आम्ही माहिती पाठवलेली आहे। मला वाटतं कुठल्याही क्षणी ती परवानगी आपल्याला उपलब्ध होईल आणि चिपी ते नवी मुंबईचा हा जो विमान सेवा आहे ती लवकरात लवकर सुरू होईल। बघा, स्थानिक म्हणजे एअरपोर्टच्या माध्यमातून आपण बसेस पुरवण्याच्या दृष्टिकोनातून सुरुवात केलेली आहे। मी काही खाजगी कंपन्यांशी माझं बोलणं सुरू आहे, जेणेकरून जिल्ह्यातल्या तरुणांना पण मी आवाहन या निमित्ताने करेन त्यांनी पुढे यावं, आपल्या काही टुरिस्ट गाड्या तिथे लावाव्यात, त्यांना आर्थिक पाठबळ काय पाहिजे असेल तर जिल्हा बँकच्या माध्यमातून मी स्वतः द्यायला तयार आहे। नाहीतर उद्या गोवा असेल, कर्नाटकच्या अगर गाड्या तिथे लागल्या आणि त्यांनी आपला हक्काचा रोजगार इथे काढून घेतलं तर मग परत इथे लोकांच्या तक्रारी तयार होतील। म्हणून जिल्ह्याच्या तरुणांनी पुढे यावं, टुरिस्टच्या गाड्या विकत घ्यावा, आम्ही आर्थिक पाठबळ देतो, जेणेकरून स्थानिक तरुणांना रोजगार आणि लोकांची आजच्या तारखेला जी काही गैरसोय होते ती दूर होईल। एक दुसरे म्हणजे मी बंदर खात्याचा मंत्री असल्यामुळे आम्ही आजूबाजूच्या काही जेटींचा अभ्यास केलेला आहे। चिपी विमानतळातून 5 किलोमीटरवर एक जेटी आहे, त्या जेटीकडून आपण मालवण, वेंगुर्ला, देवगड उदाहरण आज चिपीवरून मालवण शहराला जाण्यासाठी आपल्याला 1 तास 50 मिनटं लागतात। आम्ही ती जेटीचा विकास करतो आहे, काही आम्ही बोटीवाल्यांशी बोलतो आहे, उद्या आम्ही तिथे बोट सेवा लवकरात लवकर तिथे सुरू करणार आहोत, जेणेकरून चिपीकडे उतरणारा जो नागरिक आहे बोटीच्या माध्यमातून तो मालवण जेटीकडे जाऊ शकतो, वेंगुर्ला जेटीकडे जाऊ शकतो, देवगड बंदराकडे जाऊ शकतो, विजयदुर्ग बंदराकडे जाऊ शकतो। अशा पद्धतीची सेवा आणण्याच्या दृष्टिकोनातून आमची प्रक्रिया सुरू झालेली आहे। 1 तास 50 मिनटं लागणारा वेळ तुम्हाला बोटीच्या माध्यमातून तुम्ही 14 मिनिटात तुम्ही मालवण शहरामध्ये पोहोचू शकता। म्हणून एकंदरीत एका बाजूला खाजगी वाहन चालक त्यांना सेवेसाठी आणि दुसरं बोट, अशा दोन्ही माध्यमातून चिपीला उतरणारे पर्यटक आणि नागरिक यांना सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलतो आहे।